आणि पूर्वीची आपली जनता रेल्वे जी आहे त्यामध्ये 115 रुपयात माणूस पुण्याहून मुंबईला जातो, पण आता 700 रुपये वंदे भारत मुठभर श्रीमंत माणसांची चोचले या देशात किती करायचे याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अलीकडे लोक आपली अशी आहेत मानसिकता की सोयाबीनला दर नाही, 7,000 रुपयाचं सोयाबीन बापानं जाऊन मार्केटमध्ये 4,000 रुपयाला विकलं, 3,000 रुपये प्रति क्विंटल तोटा झाला, त्याचं बापाला दुःख आहे, पण पोरगा म्हणतो मोदी साहेबांनी 2,000 रुपये पाठवले. म्हणजे 50 क्विंटलचं सोयाबीन विकून 3,000 रुपयाने 1.5 लाख रुपये कमी आले आपल्या घरात, आणि दुसऱ्या बाजूनं मोदी साहेबांनी 6,000 रुपये पाठवले. याचा जास्त गवगवा आज देशात व्हायला लागलेला आहे. हे कुठले पैसे आले? तुम्ही 1 लाख रुपयाचं खत टाकलं तर 18% जीएसटी लावलाय तुम्हाला. त्या 18%तनं 18,000 रुपये तुमचे कपात होतात, आणि त्यातले मोदी साहेब तुम्हाला 12,000 रुपये, 6,000 ते आणि 6,000 राज्य सरकार देतात. पैसे आपल्याच खिशातले आहेत. आता नरेशचंद्र ठाकरे साहेब कुठंतरी निघाले होते, त्यांच्या खिशात जरा जाडजूड पाकिट होतं. त्यांचं पाकिट एका माणसानं मारल्यावर त्यात त्यांचा चेहरा दिसला, फोटो लावलेला होता पाकिटात. ते पाकिटात चेहरा बघितल्यावर तेही म्हटले, अरे एवढ्या चांगल्या भल्या माणसाचं पाकिट मारले, हे काय बरोबर नाही. पण पाकिटात 10,000 रुपये होते. त्यानं 7,000 रुपये काढून घेतले, 3,000 रुपये परत पाकिटात ठेवले, आणि नरेश ठाकरे साहेब चालत होते, त्याच्या पुढे गेला आणि म्हटलं, साहेब हे तुमचं पाकिट आहे, हे जरा घ्या. नरेश ठाकरेंना वाटलं, अरे पृथ्वीवर अशी पण माणसं असतात, एवढी प्रामाणिक नम्रपणाने आपलं माल परत आणून देणारी अशी पण माणसं असतात. म्हणून नरेश ठाकरे खुश. 10-15 पावलं चालून गेल्यावर नरेश ठाकरेंच्या खिशाला जरा हलकं वाटायला लागलं. नरेश ठाकरेंनी परत पाकिट काढलं आणि बघितलं तर त्या माणसानं 7,000 रुपये काढून घेतलेले, ह्यांना 3,000 रुपयेच मिळाले. असा या देशात पाकिट मारायचा धंदा चालू आहे. तुमच्या पायात घातलेल्या चपलेवर आमचं सरकार होतं त्यावेळी कर नव्हता. 200 का 400 रुपयाच्या पेक्षा स्वस्त चप्पल घेतली, कर मुक्त होती. गरिबांनी वापरलेल्या सगळ्या गोष्टी स्वस्त होत्या आणि करमुक्त होत्या. तुमच्या शर्टावर टॅक्स आहे, तुमच्या धोत्रावर टॅक्स आहे, तुमच्या साडीवर टॅक्स आहे, तुमच्या चपलेवर टॅक्स आहे, तुमच्या पॅन्टवर टॅक्स आहे, तुमच्या टोपीवर टॅक्स आहे. तुम्ही काहीही खरेदी करा देशात, तुमच्याकडून मोदी साहेब टॅक्स घेतात. गरीबाला टॅक्स मुक्त नाही, गरीबाला मोकळीक नाही. तुमच्याच खिशातले पैसे काढायचे आणि तुम्हाला द्यायची, ह्याला जास्त बुद्धी लागत नाही. ह्याचं जरा चिंतन करा. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जाहीरनामा काढलेला आहे. त्या जाहीरनाम्यात आम्ही सांगितलंय की जीएसटी सुधारू. आम्ही जीएसटी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना निर्दयी जीएसटी भारतात लावलेली आहे, त्याला ह्युमन फेस देऊ आणि गरिबांना वापरणाऱ्या वस्तू आम्ही जीएसटीतून मुक्त करू. शेतकऱ्यांच्या अवजारावर जीएसटी लागतो, तो जीएसटी पण आम्ही काढू अशी घोषणा एका जाहीर पत्रात आम्ही जाहीरनाम्यात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही आज कुठलंही टार्पोलिन खरेदी केलं, शेतीसाठी ट्रॅक्टर केला, कुठला नांगर खरेदी केला, तरी त्याच्यावर जीएसटी देऊन आपण घरी जातो. आमचं सरकार आलं तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नातनं, जीएसटीच्या बंधनातनं मुक्त करण्याची शपथ ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळे तुम्हाला आज या ठिकाणी देतो. आमच्या गरीब घरातल्या महिला आहेत, गरीब घरातल्या महिलेला 1 लाख रुपये देण्याची व्यवस्था दरवर्षी करायची घोषणा आम्ही केलेली आहे. अंगणवाडीच्या आणि आशा वर्कर ज्या आहेत त्यांच्याकडून त्यांना जेवढे केंद्र सरकार आज पैसे देतो त्याच्या दुप्पट पैसे आमचं सरकार आल्यावर अंगणवाडीच्या सेविकांना आणि आमच्या सगळ्या आशा वर्करना द्यायचं. ही भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. ही आमची भूमिका आहे. मी फार वेळ बोलत नाही, 2च मुद्दे फक्त सांगतो. एक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही माहित नाही, तुम्ही बँकेत ट्रान्झॅक्शन केलं की 18 पैसे 18 रुपये दर महिन्याला आपले कपात होतात. तुम्ही 2दा बँकेतनं पैसे काढले का 50 वेळा काढले तरी तुमच्याकडून 18 रुपये घेतले जातात महिन्याला. म्हणजे 18 रुपये गुणिले 12 रुपये 12 महिने
एवढे तुमच्या अकाउंटवरून SMS सर्व्हिस म्हणून पैसे कपात होतात. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50 कोटी खाती आहेत. 50 कोटी खाती. 50 कोटी खाती गुणिले 18 रुपये गुणिले 12 रुपये एवढे पैसे स्टेट बँकेला कमवायला परवानगी या सरकारने दिली आहे. सेवा आपलेच पैसे आपल्यातूनच कपात करतात सेवेच्या नावाखाली. या देशातल्या भारतीय बँकांना अशा अनेक सवलती दिलेल्या आहेत आणि म्हणून आज देशात वेगळ्या बँकांमध्ये 291 कोटी खाती आहेत. 291 कोटी. आणि बँका SMS चार्जेस म्हणून तुमच्याकडून किती घेतात? 18 रुपयाला महिन्याला म्हणून किती होते माहिती का ती रक्कम? ही आपल्याला 216 रुपये वर्षाला होते. असे भारतीय बँका 62,856 कोटी भारतात गोळा करतात. 62,856. म्हणून मी मगाशी म्हणत होतो पवार साहेबांनी जी कर्जमाफी दिली ती 72,000 कोटीची होती. ह्याच्यात जरा पैसे घातले आणि बँकांची ही सेवा बंद केली तर 70-80 हजार कोटी रुपये भारतातल्या शेतकरी जो संकटात आहे त्याला कर्जमाफी द्यायला कुणी यांचे हात बांधलेले नव्हते. पण बँकांची धन यांनी केली. आपल्याला मात्र मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत त्यात काही आपला काही कुठं वाटा आहे अशी भानच भारतीय जनता पक्षाला नाही. तुम्ही मागच्या वेळी इथे एक आमदार निवडून दिला. शेवटचा मुद्दा सांगतो आणि तो लय भारी निघाला. पवार साहेबांनी मला येऊन त्या बाबांना सांगितलं आम्ही हर्षवर्धन देशमुख साहेबांना तिकीट द्यायचं म्हणत होतो. तो येऊन म्हटला की अमर काळे माझे जवळचे पाहुणे आहेत. अमर काळेंना तुम्ही तिकीट द्या. हर्षवर्धन भैयांच्या पेक्षा अमर काळेंना द्या. मला वाटलं तो आता आज स्टेजवर उभा असेल बसलेला असेल. पण एकदा सत्तेची आणि पैशाची मस्ती चढली की माणसं कशी बाद होतात आयुष्यात राजकारणात त्याचं तुमचा आमदार सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. आता नरेशजी तुम्ही आणि हर्षवर्धनजी आमची विनंती आहे तुम्ही दोघांनी मोकळ्या मनाने भारतीय जनता पक्षाचे इथं एक दिवे लावणारे होते. त्यांचा पराभव करण्यासाठी तुम्ही चांगली व्यवस्था केली याबद्दल तुमचं अभिनंदन त्यावेळी आम्ही केलं होतं. आता ते भारतीय किसान सेलचे अध्यक्ष आहेत ना. इथं संत्र्यावर संकट आलेलं आहे. तोंडात एक शब्द नाही. काल परवा अतिवृष्टी झाली. गव्हाचा प्रश्न तयार झालाय. संत्र्याचा झालाय. सगळ्या लिंबाच्या बागेचा झालाय. मोसंबीचा झालाय. कुणावरही भारतीय किसान मोर्चाच्या अध्यक्षाला बोलायला वेळ नाही. कारण आता बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आहे. कारण भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय. आणि म्हणून माझी स्वतःची खात्री आहे की अमर काळे हे प्रचंड मताने उद्याच्या निवडणुकीत विजयी होतील. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे ताकदीनं एका नव्या उमद्या नेत्याला दिल्लीमध्ये पाठवा आणि हे सगळे प्रश्न दसाला लावण्याचं काम करा. एवढाच विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. काल परवा नांदेडला मोदी साहेबांची एक काल सभा झाली. त्या सभेत त्यांनी सांगितलं की काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे. मी टीव्हीवर बघितलं काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे. त्या भिंतीच्या सगळ्या विटा त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या. काल नांदेडच्या स्टेजवर ज्या नांदेडला आणि मराठवाड्याला शंकरराव चव्हाणांनी विकासाचं दार उघडलं आणि विकास नेला, ज्या विलासराव देशमुखांनी नांदेड मराठवाड्यात सेवा अतिशय उत्तम करून 2 मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला, त्यात तिसरे मुख्यमंत्री म्हणून आमचे अशोकराव पण मुख्यमंत्री झाले, अनेक कामं केली. आज या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामावर पाणी टाकण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. त्यातले एक मुख्यमंत्री स्टेजवर हयात असताना शेजारी बसलेले असताना पण तरी देखील आमचे अशोकराव चव्हाण टाळ्या मारत होते. काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे याला दुजोरा देत होते. म्हणजे सगळंच गुंडाळून काहीही मनात न ठेवता काही लोक आमच्यातनं पलीकडे गेले आहेत, नेते पलीकडे गेले आहेत, पण पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातली जनता ठिकठिकाणी ठामपणानं आहे. आणि आज महाराष्ट्रात पवार साहेब जिथं जिथं जात आहेत तिथं प्रचंड मोठा झंझावात त्यांच्याकडे आहे. आणि
मी वय सांगितलं तर मला ते रागवतील म्हणून मी वयाचा उल्लेख करत नाही, पण या काळात देखील पवार साहेब दिवसाला 4-4 ठिकाणी सभा घेत आहेत. 55 ते 60 सभा फक्त आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी त्यांनी राखीव ठेवल्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या वेगळ्या सभा आहेत. एवढा प्रचंड मेहनत करणारा नेता भारतात आजपर्यंत झाला नाही आणि त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्या दारात आलोय. आमच्या अमर काळेंना प्रचंड विजयी करा म्हणून तुतारी आमच्या चिन्हावर आपण शिक्का मारा, बटन दाबा आणि अमर काळेंना तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या. अनिल बाबू देशमुख इथं ठाम मांडून आहेत. मला खात्री आहे की हर्षवर्धनजी, नरेशजी, आपण सगळेच ताकदीनं या मतदारसंघात मोठा मताधिक्य त्यांना द्याल आणि विजयी कराल अशी माझी खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद जयंत पाटील साहेब. विकास हा तुमच्या आमच्या मधूनच आहे आणि गावागावात हा विकास पोहोचला पाहिजे असं सुंदर वक्तव्य या ठिकाणी पाटील साहेब करून गेले. आणि यानंतर मी आमंत्रित करते हर्षवर्धन देशमुख साहेब यांना. मुळातच ज्यांच्या नावात हर्ष आणि वर्धन आहे, हर्ष म्हणजे आनंद आणि वर्धन म्हणजे विकास. आपल्या विकासातून गावागावातल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसाला आनंद देणारे हर्षवर्धन देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासाचे महामेरू सन्माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी या सभेला संबोधावं. सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज वरुड येथे होत असलेल्या वर्धा लोकसभा क्षेत्राच्या इंडिया किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय अमर काळे यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब, या प्रसंगी आवर्जून या सभेला उपस्थित राहण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब, आज उपस्थित असलेले माननीय श्री अनिल बाबू देशमुख साहेब, मंचावर उपस्थित असलेले माननीय श्री नरेश ठाकरेजी, गिरीश कराळेजी, माननीय गिरीश गांधीजी, माननीय रमेश बंगजी, माननीय शरददादा तसरे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय मनोज कडू, वरुड तालुका अध्यक्ष योगेश घाडट, आमचे बंडूभाऊ साऊट, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रचार सभा आहे. आपण मोठ्या संख्येनं पवार साहेबांचं भाषण ऐकायला उत्सुक आहात आणि उपस्थित आहात. आपण उपस्थितीसाठी जरा वेळ लावला म्हणून साहेब 5 वाजतापासून आपली उपस्थिती वाढावी आणि आपल्याशी चर्चा